श्री स्वामी समर्थ सर्वांना. काही लोक एवढे खतरनाक असतात ना, की ती एवढी म्हणजे आपल्या तोंडावरती आपल्याला एवढं गोड बोलतात ना, की ते आपल्याला कळणार पण नाही की ह्याच्या मनात आपल्याबद्दल एवढं कपट आणि एवढी वाईट वृत्ती आहे. हे ज्यावेळेस माणूस स्वतः अनुभवतो ना, त्यावेळेसच माणसाला कळतं. आणि त्या अगोदर पण त्याच्याबरोबर झालेलं असतं. पण असं वाटतं की आपल्याला की नाही, कदाचित म्हणजे बदल झाला असेल त्या व्यक्तीत, सुधरतेन ती व्यक्ती, पण नाही होऊ शकत तसं. आणि सगळ्यात बावळट लोक आपण असतो की आपल्याला असं वाटतं की जसं आपलं स्वच्छ मन आहे तसं समोरच्या व्यक्तीचं पण आहे. आणि सगळ्यात मूर्खपणा आपला तिथंच होऊन बसतो. तसंच काही माझ्या बाबतीत पण झालेली. एकदम असे जवळचेच असतात, ते तोंडावरती इतके गोड बोलतात आणि पाठीमागं आपली निंदा नालस्ती तेच लोक करतात. सापापेक्षा बी जास्त विषारी हीच लोक असतात. म्हणून कधीही बोलणार. जो तोंडावर 2 शिव्या देतो ना, तो कधीही परवडतो. पण आपल्या जवळ जो एकदम गोड बोलतो ना, गुळासारखा, तो तितकाच घातक आणि तितकाच विषारी आपल्यासाठी बनतो. सत्य अनुभव होय म्हणून सांगते. श्री स्वामी समर्थ. आणि आयुष्यात माणसाला वाईट वेळ येणं पण गरजेचं आहे. त्यावेळेस तरी कळतं ना. जे म्हणतात ना, आम्ही आहेत, काही झालं तर आम्हाला सांग, हे कर, सगळं खरं समजतं कधी ज्यावेळेस आपल्यावर वाईट वेळ येते. त्यावेळेसच कळतं की कोण आपलं, कोण परकं, कोण अंतकरणातलं. आयुष्यात माणसाकडून छोट्या मोठ्या माणूस हा चुकीचाच पुतळा असतो की देवाकडून होत्यात म्हणलं आपण तर माणूस आहे. पण जी चूक केलीच नाही त्या चुकीची शिक्षा इतकी मोठी भेटती की चूक असते एवढी आणि त्याचा बोबाटा इतका होतो. सगळ्यात महत्त्वाचं, ते लांबचे नसतात, आपल्या जवळचेच असतात. ते अतिविश्वास टाकतो ना आपण, जे म्हणतो ना हे माझे ते माझे, हे चुकून पण असं करू नका. जेवढा जास्त विश्वास तेवढा जास्त घात. विश्वासघात होतोच. म्हणून कधीही अंतकरण मोकळं करायचं असेल, मन मोकळं करायचं असेल ना, तर समोरचा पण तेवढ्या लायकीचा लागतो, ज्या आपल्या मनातल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि आपण त्याचं मन मोकळं. हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं कधीही कुठलीही गोष्ट जेवढा अति गोड बोलतो ना, त्याच्या इतका घातक कोणीच नसतो. म्हणून शिव्या देणारा, 2 शब्द वाईट बोलणारा परवडतो, गोड बोलणार घात करणारा परवडत नाही. ते लोक जास्त विषारी असतात, जे आपल्या तोंडावरती गोड बोलतात आणि आपल्या पाठीमागं निंदा नालस्ती करतात, वाढून चाडून लोकाला सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे, लोकांना दुसऱ्याच्या लेकीकडं कोणी बोट केलेलं जमत नाही. म्हणजे असं आहे की आपल्या स्वतःच्या लेकीकडं जर कोणी असं बोट जरी करून बोललं ना, तर त्याला इतका राग येतो की ती सहन पण करू शकत नाही. मग तसंच दुसऱ्याची पण लेक आहे, एवढी चूक झाली तर त्याची इतकी लांबून कधीच सांगायची नसती. सगळ्यात महत्त्वाचं, आज आपल्या लेकीकडून चूक झाली तर उद्या तुमची पण चुकणार आहे, ही 100%. म्हणून कधी सांगता आलं तर चांगलं सांगा, वाईट कधीच कुणाला सांगू. त्यांना मुलगी ना, त्यांनी त्या मुलीची कधीच बदनामी करायला नाही पाहिजे बरं का. कारण कसं, आज तुम्ही दुसऱ्याच्या मुलीची इज्जत जर काढली ना रस्त्यावरती, तर तुमच्याची बी एक ना एक दिवस निघणार आहे. साव कोणीच नसतं. फक्त कसं आहे, प्रत्येकजण शांत का बसतो की माणूस चांगला विचार करतो, नको त्यांची काय ना आपली काय वेगळी नाही आहे. पण काहींच्या मनात एवढं ढीगभर पाप असतं ना, की त्यांच्या वृत्ती आणि त्यांच्या वागण्यातूनच लक्षात येतं किती कुठल्या लेवलची. आणि तसे आपल्या जवळचेच आहे. असंच आमच्या बाबतीत पण झालेलं आहे. तर खरंच असं म्हणजे माणूस, लोक काय म्हणतात ह्या गोष्टीहून कधीच त्या गोष्टीचा माणूस विचार करत नाही, किंवा त्या गोष्टीचा विचार करून तो माणूस कधीच इतक्या टेन्शनमध्ये जात नाही. जेवढी बदनामी आपल्याच लोकांनी आपल्याच ताटात खाऊन आपली बदनामी केली ना, जेवढी त्या लोकांचं जर आपल्या कानावर आलं ना की तुमच्याच लोकांनी असं असं सांगितले किंवा हे ऐकायला, त्यावेळेस माणूस जास्त डिप्रेशनमध्ये जातो. आणि विश्वास नावाची गोष्ट खरंच संपली. माणुसकी तर नाहीच, पण विश्वास ठेवण्याच्या लायकीची सुद्धा दुनिया राहिलेली नाही आहे. लोकांचं काय घेऊन बसतावं, हे आपलेच गद्दार निघते. लोकांचं तर काही घेऊन बसता, आपले जितके नालायक असतात ना की ते आपले म्हणायचे सुद्धा आपल्याला लाज वाटते. म्हणून विश्वास प्रत्येकावर ठेवू नका. एकदम सुंदर दिसणारं नारळ फोडल्याशिवाय जसं कळत नाही ना ते आतमध्ये कसं आहे, तसाच माणसाचा प्रसंग पडल्याशिवाय आणि माणूस जवळ केल्याशिवाय त्याची वागणूक कशी आहे हे अजिबात दिसत नाही. जेवढा दिसायला आत्मसौंदर्य, आपुलकी, चांगल्यापणाचा दिसतो ना, त्याच्या इतका कपटी माणूस कधीच कुठे नसतो. हे प्रत्येक गोष्टी, एक गोष्ट मी अनुभवली म्हणून मी सांगते. आता खूप दिवसांनी मी हे ब्लॉग केलं, म्हणजे कंप्लीट 3 ते 4 महिन्यानं व्हिडिओ बनवलेला आहे. मी शॉर्ट व्हिडिओ बनवते, पण ते मला सहन होईना म्हणून ही गोष्ट व्हिडिओ मी बनवला.
विश्वास खरंच कधी कुणावर ठेवू नका. ज्यांना मुली आहेत ना. आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या दुःखाच्या काळात माझ्यासोबत खरंच कुणी नव्हते, पण माझे स्वामी माझ्या पडत्या काळात माझ्यासोबत होते. मला ज्यावेळेस मी तुटले, ज्यावेळेस मी रडायचे, ज्यावेळेस मी स्वामीचरित्र सारामृत वाचायचे ना, तर माझ्या डोळ्यातून खरंच पाणी निघायचं. की मला असं वाटायचं की स्वामी काय झालं की आपलीच एवढं आपली बदनामी करताय. खरंच त्या गोष्टीचं मला आज पण हसायला येतं आहे की मी अशा व्यक्तींना जवळ करत होते ना, की त्यांची लायकी पण नव्हती आणि तशा व्यक्तींना मी जवळ करायची. तर खरंच तुम्ही पण प्रत्येक गोष्ट करताना, कुणापाशी बोलताना जरा जपून बोला. जी गोष्ट तुम्ही कधी केलेली पण नाही, जी गोष्ट तुम्ही कधी कुणाला बोललेले पण नाही, त्या माणसाच्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट भावना असेल ना, ते 100% वाढून चाढून सांगणारच असे. त्याच्यामुळे सगळे आपल्या चांगल्या मनासारखे नसतात. सगळे शुभचिंतक तर अजिबातच नसतात. आणि आताच्या कलियुगात शुभचिंतक कमी आहेत, बदनामी करणारे जास्त आहेत आणि रावण तर जास्तच आहेत. राम कुठंच राहिलेलं नाही, पण रावणाची संख्या अति प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसं असतं माहिती आहे का, प्रत्येकाच्या म्हणजे जीवनात असा एक तरी असतात जवळचे आसपास असे किडे असतात, ते असे वळवळ करत असतात, जे जास्त विषारी असतात. आणि त्या विषारी किड्यांपासून आपल्याला इतका त्रास होतो की जास्त घातक राहतात ते. त्याच्यामुळं अशी कुठलं पण असू द्या किंवा नावं ठेवणार त्याला येतं, नावं ठेवायला अख्खं जग आहे. ज्याची देवाने एवढी आपल्याला छान डोळे दिलेले आहेत ना, त्या डोळ्यांनी जर तुम्ही चांगलं बघितलं तर वाईट गोष्टसुद्धा तुम्हाला चांगली दिसणार. आणि एखाद्याला वाईटच गंग काढायची सवय असेल, एखाद्या त्यात घाणच वृत्ती चांगलं असेल ना, तर त्याला घाणच दिसतं ना, तर ती त्याच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला चांगलं कधीच दिसू शकत नाही. म्हणून बोलता आलं तर चांगलं बोला, बघता आलं तर चांगलं बघा. विनाकारण लोकांची बदनामी करू नका. आज दुसऱ्यावर वेळ आहे ना, तर तुमच्यावर पण 100%च येणार आहे. आणि एवढा विश्वास मला माझ्या स्वामींवर आहे. आणि एक दिवस ते मी माझ्या डोळ्याने 100% बघणार. कारण त्या गोष्टी ज्यांनी लोकांनी केलं ना आमच्याबरोबर, जे असं ते आम्ही पण ते करू शकत होतो. परत नाही, अंतःकरणातला आवाज काय आला, नाही तू जर हे करायला गेली तर तुझ्यात आणि त्यांच्यात बदल काय राहिला. तसंच ना. म्हणून माझ्या स्वामींची शिकवण आहे, ते वाईट करतात हे त्यांचं कर्म आहे, तू चांगलं करत राहा हा माझा धर्म आहे. आणि मी कधीच ते करणार नाही. तुम्हाला जेवढं वाईट करायचं तेवढं करा, त्याचे फळ तुम्हाला 100%च भेटणार. मी चांगलं करणार आणि माझं चांगलंच होणार हा माझा आत्मविश्वास आहे माझ्या स्वामींवर. श्री स्वामी समर्थ.